विल स्टार्ट विथ द सेशन. जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की टॅलीचं 4.0 व्हर्जन आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मुख्यतः 3 एनहान्समेंट झालेले आहे आणि त्याच एनहान्समेंट आपल्या कस्टमर्सला समजण्यासाठी आपण सेशन्स अरेंज केले आहे. त्यातलं हे दुसरं सेशन आहे. जे पहिलं सेशन होतं ते आपण व्हॉट्सअप इंटिग्रेशनचं घेतलं होतं. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी जॉईन केलं असेल किंवा नसेल, सो आपण एक त्याचा रिकॅप पण घेणार आहोत. सो मुख्यतः 3 एनहान्समेंट आहे. पहिली जी आहे ती म्हणजे व्हॉट्सअप इंटिग्रेशन, की तुमच्या आता टॅलीमध्ये व्हॉट्सअप इंटिग्रेट होऊन येणार आहे. आणि द सेकंड एनहान्समेंट इज एक्सेल इम्पोर्ट, ज्याच्याबद्दल आज आपण डिस्कशन करणार आहोत. आणि तिसरी जी आहे ती म्हणजे डॅशबोर्ड, ओनर्स डॅशबोर्ड. सो या 3 एनहान्समेंट आहे. प्लस ह्या एनहान्समेंट ह्या मुख्य एनहान्समेंट आहे आणि अदर एनहान्समेंट पण आहे. सो जो नेक्स्ट सेशन असणार आहे ते डॅशबोर्ड आणि अदर एनहान्समेंटवर असणार आहे. सो हे तीनही सेशन खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे तीनही सेशन तुम्ही अटेंड करणं अपेक्षित आहे. सो जे लास्ट सेशन आपलं झालं होतं ते व्हॉट्सअप इंटिग्रेशन बद्दल झालं होतं. सो आपण एक त्याचा क्विक रिकॅप घेऊ. सो तुमच्यापैकी जर ज्यांनी जॉईन केलं नसेल सो त्यांच्यासाठी एक क्विक रिकॅप, जास्ती वेळ नाही लागणार, 5 मिनिटात आपण एक रिकॅप घेऊ मागच्या सेशनचा. सो जसं की माहिती आहे की इंटरॅक्ट सोबत आपण कोलॅब करून आता व्हॉट्सअपमध्ये डिरेक्टली टॅलीमध्ये आपण व्हॉट्सअप इंटिग्रेट प्रोव्हाइड करतोय. सो त्याच्यामुळे आपल्याला तुमचं जे पर्सनल व्हॉट्सअप आहे ते लॉग इन करायची आता गरज नाहीये आणि तुम्ही तुमचे डॉक्युमेंट, इनव्हॉइसेस, रिपोर्ट्स डिरेक्टली टॅलीमधनं व्हॉट्सअपवर सेंड करू शकतात. ओके. आणि सो तो एक त्याचा मेन पर्पज आहे की सेंडिंग डॉक्युमेंट्स टू कॉन्टॅक्ट्स फ्रॉम टॅली टू द कस्टमर्स. कोणतरी हँडल साहिल सर, तुम्ही हँड रेज केलाय, काय क्वेश्चन आहे तुमचा? हॅलो हॅलो. ओके. तो आपण व्हॉट्सअप इंटिग्रेशनचा रिकॅप बघत होतो. क्वेश्चन आहे मयुरा. हॅलो मॅम, व्हॉट्सअप इंटिग्रेशनला मग आपल्याला सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर पण टॅलीमध्ये टाकायला लागतील का आता? जसं हो, ते आपल्याला तुम्ही सेंडिंग डायरेक्टली ते पोर्टलवर इम्पोर्ट करू शकता. तुम्ही मागचं सेशन अटेंड नव्हतं केलं का? नाही. ओके. त्यात मी सगळं हे घेतलं होतं की कसं आपण इम्पोर्ट करू शकतो, कसे कॉन्टॅक्ट ऍड करू शकतो. तो त्यात सगळं हे झालं होतं ऍक्च्युली. सो तुम्ही करू शकता ऍड आणि तुम्ही मल्टिपल कॉन्टॅक्ट्सलाही पाठवू शकता तुमचे इनव्हॉइसेस थ्रू टॅली डिरेक्टली आणि सेव्हही करू शकता तुम्ही. आपल्याला महत्त्वाचं कसं पाठवण्यापेक्षा आपल्याला सेव्ह करणं बऱ्याच जणांचे कसं असतं की टूबीला दिसत नाही बिल्स, मग त्यांच्याकडनं व्हॉट्सअप थ्रू जर डायरेक्ट टॅलीमध्ये येणार असतील तर ते बेटर राहील आम्हाला ना. पण मग ती प्रोसेस ऑप्शन आहे ना ऍक्च्युली आपण. हा बोला कारण आपले कोणते नंबर आपल्या त्यांच्याकडे पाहिजे, रजिस्टर नंबरच लागेल ना. म्हणजे तो मोस्ट ऑफ कसं डायरेक्टर्सचा और हेडचा असतो, मग तो नंबर आपल्याला तिथे द्यावा लागेल का आपल्याला समोरच्या पार्टीला, आणि त्यांचे पण जे रजिस्टर असेल किंवा ज्यांच्या थ्रू आपल्याला येणार आहे नेमकं इथे कॉन्टॅक्ट नंबर घ्यायचे कसे? कारण लायसन हे मोस्ट ऑफ डायरेक्टर्स और तुमचे एचओडी त्यांचे असतात. टॅलीला जे प्रायमरी नंबर जो असणार आहे जो करतो इंटरॅक्ट पोर्टलशी आपण कनेक्ट करणार आहे. पण प्रायमरी नंबर प्रत्येक कॉन्टॅक्टला दिला नाही जात ना आपला. ॲज वेल ॲज तुम्ही मल्टिपल नंबर पण तुम्ही तिथे सेव्ह करू शकतात, मल्टिपल कॉन्टॅक्ट डिटेल्स पण सेव्ह करू शकतात. म्हणजे समजा एका ऑर्गनायझेशनमध्ये एक कोणीतरी हेड आहे, अकाउंट्स हेड, त्यांना पण पाठवायचं आहे आणि त्यांच्या अंडर समजा 2 आहेत, त्यांना पण तुम्हाला व्हॉट्सअप करायचं असेल तर तुम्ही ते पण करू शकता टॅलीमधनं. फक्त हे नंबर आधी तुमचे टॅलीमध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्स पाहिजे, अपडेटेड असले पाहिजे तरच तुम्ही टाकू शकता. म्हणजे आपण जे लेजर क्रिएशन आहे त्याच्यामध्येच आता एक आलंय का की तुमचे कॉन्टॅक्ट नंबर पण त्याच्यात बरोबर.
बरोबर. आपण तेच त्याच्यामध्ये बघणार आहोत की आपण ओके, कसं काय आता सेंड करता येईल. मी तुम्हाला दाखवते पुढच्या स्लाइडमध्ये, तुम्हाला समजेल. तुम्ही सिंगलही कॉन्टॅक्ट सेव्ह करू शकता. ऍक्च्युली इंटरॅक्ट पोर्टलवर तुम्ही सिंगल कॉन्टॅक्टही सेव्ह करू शकता आणि बल्कचा पण ऑप्शन आहे की ज्याच्याने तुम्ही सगळे लेजर्सचे कॉन्टॅक्ट तिकडे इम्पोर्ट करू शकता. ओके. 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 सो फॉर एक्झाम्पल माझी हे एक सेल्स इनवॉइस आहे आणि मला सेंड करायचं आहे व्हॉट्सअप थ्रू. तर मी कसं करणार, मी तुम्हाला एक इथे दाखवते. सो ही लेजर क्रिएशनची विंडो आहे. इथे तुम्हाला ऑप्शन मिळेल. आपण जेव्हा F12 प्रेस करू, इथे तुम्हाला पार्टी डिटेल्स मध्ये जायचं आहे. इथे तुम्हाला प्रोव्हाइड कॉन्टॅक्ट डिटेल्सचा ऑप्शन येईल त्या प्रत्येक पर्टिक्युलर लेजरचा. ओके. इथे तुम्हाला ऑप्शन एनेबल करायचा आहे. ओके. आणि इथे तुम्हाला नंबर सेव्ह करायचा आहे. ओके. ओके. जस्ट अ सेकंड. इथे तुम्ही पार्टी डिटेल्स मध्ये गेले, इथे तुम्ही प्रोव्हाइड केला तुमचा ऑप्शन एनेबल केला. त्याच्यानंतर इथे तुम्हाला तुमचा नंबर प्रोव्हाइड करायचा आहे. प्रायमरी मोबाईल नंबर जोही असेल तो पर्टिक्युलर पार्टीचा. वन्स यू सेव्ह इट, देन फॉर सेंडिंग द इनवॉइस यू हॅव टू क्लिक ओव्हर शेअर, देन करंट. इथे तुम्हाला 3 ऑप्शन मिळतील, कॉन्फिगर, प्रिव्ह्यू आणि व्हॉट्सअप. इथे तुमचा जो असेल तो मेन्शन होईल. इथून तुम्ही व्हॉट्सअपच्या टेम्पलेट्स सिलेक्ट करू शकता, फॉर्मॅट सिलेक्ट करू शकता आणि तिचा फॉर्मॅट PDF फॉर एक्झाम्पल मी सिलेक्ट केला. इथे मी टेम्पलेट सिलेक्ट केली आणि त्याच्यानंतर आपण फॉर्मॅट सिलेक्ट करून प्रिव्ह्यू बघू शकतो. सो प्रिव्ह्यू असा असेल तुमच्या मेसेजचा आणि आपण व्हॉट्सअपवर क्लिक केलं की हा तुमचा जो सेल्सचा इनवॉइस आहे ते सेंड झालंय इथे. ओके. सो याबद्दल शेअर आपण थ्रू जाणार आहे. हो. सो याबद्दल डिटेलमध्ये सगळं डिस्कशन मागच्या सेशनमध्ये ऍक्च्युली झालंय. तर आम्ही काही व्हिडिओ आमच्या युट्यूब ओके. चॅनलवर प्रोव्हाइड करू. सो तुम्ही ते रेफर करू शकता. आता मी सगळं नाही एक्सप्लेन करू शकत, पण तुम्हाला एक आयडिया आली असेल. ओके. 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 या. थँक्यू. तुमच्या अजून काही क्वेश्चन्स असतील व्हॉट्सअप इंटिग्रेशन बद्दल तर तुम्ही 1-on-1 कॉल करू शकता आफ्टर द सेशन. एक दुसरी जी Yes, महत्वाची thank you. गोष्ट आहे, या ना. सो आय विल प्रोसीड फर्दर. सो जी व्हॉट्सअपमध्ये पे नाव बटनचं फीचर आलं आहे की तुमचं जे आउटस्टँडिंगचे पेमेंट आहे तर तिथे तुम्हाला डिरेक्टली तुमची पेमेंटची लिंक जनरेट करता येणार आहे आणि खाली एक पे नावचं बटन येईल ज्यावर क्लिक केल्यावर डिरेक्टली कस्टमर पे करू शकतील. सो ते आपण कसं ऍड करू शकतो ते बघूयात. सो फॉर दॅट अगेन फॉर एक्झाम्पल तेच पर्टिक्युलर इनवॉइस घेते मी. इथे तुम्हाला एक्सचेंजचा ऑप्शन मिळेल. इथे तुम्हाला जनरेट पेमेंट लिंक मिळेल. सो इथून तुम्ही तुमची जी पेमेंट लिंक आहे ती डिटेल्स प्रोव्हाइड करून क्रिएट करायची पहिल्यांदा. वन्स द पेमेंट लिंक इज जनरेटेड यू जस्ट हॅव टू क्लिक ओव्हर शेअर ऑप्शन, देन गो ओव्हर टू द करंट आणि इथे परत तुम्हाला कॉन्फिगर, प्रिव्ह्यू आणि व्हॉट्सअपचा ऑप्शन येईल. इथे तुम्हाला टेम्पलेट सिलेक्ट करायचे आहे. फॉर टेम्पलेट सिलेक्शन यू हॅव टू फर्स्टली कॉन्फिगर इट. सो फॉर कॉन्फिगरिंग आय एम युझिंग व्हॉट्सअप टेम्पलेट ऑप्शन ओव्हर हिअर अँड इथे तुम्हाला पर्टिक्युलरली पेमेंट लिंक म्हणून एक ऑप्शन मिळेल. ओके. सो तो तुम्हाला क्लिक करायचा आहे. अशा 6 टेम्पलेट्स ऑलरेडी प्रोव्हाइडेड आहे आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्याही टेम्पलेट बनवू शकता अकॉर्डिंग टू युअर बिझनेस. सो इथे तुम्हाला ऑप्शन दिसत असेल आता पे नावचं बटन आलं आहे आणि तुमची जी पण टेम्पलेट आहे ती आता सेंड झाली आहे. सो हा एक आपण रिकॅप बघितला. सो देर आर मेनी यूज केसेस, पण आता जे इम्पॉर्टंट 2 यूज केसेस होते ते मी घेतले आहे. सो व्हॉट्सअपचा बेनिफिट काय होता, सो तुमचं जे बिझनेस आहे त्याचं स्केलिंग होणार आहे. तुमची जी डिपेंडन्सी आहे डेस्कटॉप ऍपवरती राहणार नाहीये, कारण की प्रत्येक वेळेस तुम्हाला माहिती असेल की तुम्ही टॅलीमधनं डाउनलोड करून मग त्याला कन्वर्ट करून त्याच्यानंतर तुमचं पर्सनल व्हॉट्सअप लॉग इन करून मग तुम्ही सेंड करत असाल. सो ते आता राहणार नाहीये डिपेंडन्सी. तुमचं पर्सनल चॅट्स पण एक्सपोज होणार नाहीये, तुमचा पर्सनल डेटा सिक्युअर राहणार आहे. डिरेक्टली टॅली थ्रू तुम्ही सेंड करू शकता. अप्रूव्ड टेम्पलेट आर प्री कॉन्फिगर्ड. सो 6 टेम्पलेट प्रोव्हाइडेड आहे. सो त्याही तुम्ही चूज करू शकता. सेटअपची कॉस्ट नाहीये आणि कुठले हिडन चार्जेस नाहीये. ओके. अगेन तुम्हाला तुमच्या पर्सनल व्हॉट्सअप अकाउंटमध्ये लॉग इन करायची गरज नाहीये. ओके. सिंगल नंबर जो प्रायमरी असेल तो तुम्ही मल्टिपल युजर्ससाठी वापरू शकता. ओके. झिरो रिस्क ऑफ अटॅचिंग रॉंग डॉक्युमेंट. while selecting the document you may have came across the problem that you may have selected the wrong document sometimes. So तो प्रॉब्लेम इथे असणार नाही की तुम्ही ज्या पर्टिक्युलर रिपोर्टवर असणार आहे तोच तुम्ही सेंड करणार आहे. सो तिथे झिरो रिस्क असणार आहे की तुम्ही चुकीचं डॉक्युमेंट सेंड करताय तुमच्या पार्टीला. ओके. नो डेली लिमिट टू द नंबर ऑफ मेसेज दॅट कॅन बी सेंड. सो इंटरॅक्ट पोर्टल थ्रू तुम्ही जे पण टेक्स्ट मेसेज कन्व्हर्सेशन करणार आहे त्याला असं काही डेली लिमिट नाहीये जे
पर्सनल व्हॉट्सअपला आहे. सो नेक्स्ट इज डिस्प्ले ऑफ बिझनेस नेम इन्स्टेड ऑफ द मोबाईल नंबर इन रेसिपियंट्स इनबॉक्स. सो रेसिपियंट्सच्या इनबॉक्समध्ये जेव्हा तुमचा मेसेज जाणार आहे, तुमचं जे पण नोटिफिकेशन असेल ती जाणार आहे, तर तिथे तुमचं बिझनेसचं नाव येऊ शकतं. आणि 10वा म्हणजे आणि महत्त्वाचा पॉईंट आहे की तुमच्या बिझनेसला ग्रीन टिकची ऑपॉर्च्युनिटी आहे. सो याची एक प्रोसेस वेगळी आहे, पण तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आहे की तुमच्या बिझनेसला ग्रीन टिक मिळू शकते आणि तुमचं बिझनेसचं नाव तिथे डिस्प्ले होऊ शकतं जेव्हा पण तुम्ही मेसेज सेंड कराल ते. हँडरेज आहे दत्ता सर. काही आता हे क्वेश्चन जे आहे आपली सर? इनवॉइस हा हो सर. आपला जे आहे हे कस्टमाइज इनवॉइस असेल ते जाईल का बाय डिफॉल्ट जे आहे टॅलीचं ते जाणार? टेम्पलेट बद्दल विचारताय का सर तुम्ही? कस्टमाइज इनवॉइस पण जाईल तुमचं. कस्टमाइजच जाईल ना? हो हो, जो फॉर्मॅट आहे तो जाईल तुमचा. त्याचं टेम्पलेट आपल्याला डिझाईन करावं लागेल. अच्छा. हा नाही आपलं डिझाईन आहे ना आपलं जे ऑलरेडी आहे. हा आता आम्ही प्रिंट आउट हो सर, काढतो. हो सर, ते जाणार. हो सर. बनवावं लागेल. जाऊ शकतो. हा तेच मॅम तुमचा काही क्वेश्चन होता का मयुरा मॅम? नाही झालं. तुमचा हँड रेज आहे त्याच्यामुळे. ओके ओके, आय विल प्रोसीड विथ द सेशन. ओके, सो आजचा जो सेशन आहे ते एक्सेल इम्पोर्ट बद्दल आहे. सो आपण बिझनेस सिनेरिओ समजून घेऊ आणि त्याच्यानंतर प्रोडक्ट वॉक थ्रू. सो आपण यूज केसेस बघणार आहोत. सो जसं की तुम्हाला माहिती की 3 एनहान्समेंट आहे. पहिली जी आहे व्हॉट्सअप, त्याचं सेमिनार ऑलरेडी झालं आहे. सेकंड इज एक्सेल इम्पोर्ट, ते आज डिस्कशन करणार आहे. तिसरं आहे ते म्हणजे ओनर्स डॅशबोर्ड, जे आम्ही मे बी ह्या महिन्याच्या मंथ एंडला जसं आम्ही फायनल करू तसं आम्ही तुम्हाला इन्फॉर्म करू. सो त्याच्यामध्ये आपण डॅशबोर्ड आणि अदर एनहान्समेंट यावर डिस्कशन करणार आहोत. ओके, सो फॉर एक्झाम्पल आपण एक बिझनेस सिनेरिओ समजून घेऊ की मिस्टर ओम आहे, ते एक रिटेलर आहे आणि त्यांचा एक बिझनेस आहे. अँड रिसेंटली त्यांनी त्यांची नवीन ई कॉमर्स ब्रँच ओपन केली आहे. सो ती जी नवीन आहे तिथले त्या ब्रँचचे जे रेकॉर्ड आहे ते एक्सेल शीटमध्ये मेंटेन होतात. तो रेकॉर्डमध्ये ऑर्डर्स असतील, डिलिव्हरीज असतील, एक्सपेन्सेस असतील. सो हे सगळे रेग्युलर बेसिसवर एक्सेल शीट्सवर ते मेंटेन करत आहे सध्या. सो त्यांच्या बिझनेसमध्ये चॅलेंज असं आहे की त्यांची टीम साईज आहे ती तेवढीच आहे आणि बाकी जे पण ज्यांची टीम आहे ते मॅन्युअल इनपुट करताय. सो मॅन्युअल डेटा एंट्री करताय, मॅन्युअल इनपुट करताय फ्रॉम DMS टू द टॅली प्राईम. अँड त्यांना माहिती आहे की त्यांची टीम ओव्हर बर्डन्ड आहे, बट ही इज नॉट इन द पोझिशन टू एक्सपांड हिज टीम साईज. सो व्हॉट ही वॉन्ट्स, सो ही इज एक्सपेक्टिंग समथिंग दॅट ही इज एक्सपेक्टिंग दॅट इट शुड बी अ वन टाइम इझी सेटअप. आणि त्यांचं मॅन्युअल जे वर्क आहे ते कमी झालं पाहिजे. आणि काही एक्सेप्शन्स असतील की काही मास्टर्स असतील जे एक्सेलमध्ये नाही आहेत, एक्सेलमध्ये आहे पण तुमच्या टॅलीमध्ये नाही आहे, सो ते सुद्धा हँडल झाले पाहिजे आणि वर्सटाईल पाहिजे, असं काही ऑप्शन ते शोधत आहे. सो व्हॉट इज द सोल्युशन? सो सोल्युशन इज टॅली इज नाऊ कमिंग अप विथ द एक्सेल इम्पोर्ट फीचर. सो एक्सेल इम्पोर्ट फीचरने काय होणार आहे? सो पहिले आपण कसं करत होतो, कस्टमायझेशन निडेड होतं इफ यू वॉन्ट टू इम्पोर्ट फ्रॉम एक्सेल. सो आता इनबिल्ट एनहान्समेंट ज्या 3 आहे त्याच्यामधलीच एनहान्समेंट आहे. सो देअर विल बी नो कस्टमायझेशन चार्जेस. ओके, सो हे इनबिल्ट असणार आहे एक्सेल इम्पोर्ट. आणि तुम्हाला कोणतेही हॅलो, काय क्वेश्चन आहे का कोणाचा? ओके, हॅलो हा बोला. मॅडम, आपण सेल, परचेस आणि बँक स्टेटमेंट सर्व एक्सेल टॅलीमध्ये इम्पोर्ट करू शकतो का? हो सर, आपण त्याबद्दलच आता डिस्कशन करणार आहोत आणि आपण एक क्वेश्चन अँड आन्सर सेशन लास्टला ठेवू. सो डिस्टर्ब नाही होणार आणि तुमचेही क्वेश्चन्स आन्सर केले जातील. सो मी आता सेशनला स्टार्ट करते. तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील ते नोट डाऊन करा, आपण सेशनच्या एंडिंगला डिस्कस करूयात. ओके ओके ओके, सो टॅली प्राईम रिलीज 4.2 मध्ये आता
एक्सेल इम्पोर्ट फीचर प्रोव्हाइड केलेलं आहे. सो तुमचा रिटेल बिझनेस असो किंवा ऑनलाईन बिझनेस असो, ई कॉमर्सचं असो किंवा तुम्ही अकाउंटंट असाल किंवा सीए किंवा फायनान्शियल प्रोफेशनल. सो ह्या सगळ्यामध्ये तुमचे जे डेली सेल्स ट्रान्झॅक्शन्स आहे, पेमेंट डिटेल्स आहे, कॉन्टॅक्ट डिटेल्स पार्टी हे सगळं मेंटेन करायला आपण एक्सेल शीट्स क्वाईट कॉमन आहे. सो तुम्ही तुमच्यापैकी बरेच जण यूज करत असाल. सो आपण बेसिकली काय करतो, एंटरिंग सच डेटा आपण एक तर मॅन्युअल मेथड यूज करतो, ज्यात की 3 डिसएडव्हान्टेजेस आहे. एक तर ती मेथड टाइम कन्झ्युमिंग आहे आणि अननेसेसरी एरर्सही होऊ शकतात त्या मेथडनी, मॅन्युअल मेथडनी. सो याच्यावर सोल्युशन काय? सो बाय युझिंग टॅली एक्सेल इम्पोर्ट फीचर आपण आपले जे पण एक्सेल डेटा आहे तो एरर फ्री आणि सिम्पलर फॉर्मॅटमध्ये इम्पोर्ट करू शकतो. सो तुमची जी इम्पोर्ट प्रोसेस आहे त्याला सिम्पलर, इझियर आणि ॲक्युरेट होणार आहे विथ द न्यू एक्सेल इम्पोर्ट. तो प्रॉडक्ट वॉकथ्रू मध्ये काही यूज केसेस आहे आपण प्रॅक्टिकली डिरेक्टली बघूयात की आपण कसं इम्पोर्टिंग करू शकतो. सो फर्स्ट यूज केस इज एक्सपोर्टिंग द डिफॉल्ट टेम्पलेट फाईल फ्रॉम द टॅली प्राईम टू मेंटेन द रेकॉर्ड. सो तुमचे एक्सेलचे रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी जर तुम्हाला डिफॉल्ट टेम्पलेट हवी असेल टॅलीची तर ती आपण एक्सपोर्ट कशी करू शकतो. सो फॉर दॅट यू हॅव टू क्लिक ओव्हर द इम्पोर्ट ऑप्शन. ओके, सो इथे तुम्हाला इम्पोर्टचा ऑप्शन मिळेल. इथे तुम्हाला मॅनेजमध्ये गेलं तर सॅम्पल एक्सेल फाईलच्या ऑप्शनवर क्लिक करायचंय. इथे तुम्हाला मास्टर्स आणि ट्रान्झॅक्शनचं ऑप्शन मिळेल. फॉर एक्झाम्पल मला मास्टर्स एक्सपोर्ट करायचे आहे तर मी त्याच्यावर क्लिक करेल. कॉन्फिगरच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथे ऑल मास्टर्सचं ऑप्शन किंवा तुम्ही सिलेक्टेड मास्टर्सही चूज करू शकतात. इथे ऑल तुम्हाला मास्टर्स इथे खाली डिस्प्ले होतील. तुम्हाला जे पण मास्टर एक्सपोर्ट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी सगळे मास्टर सिलेक्ट करते. सो आफ्टर दॅट आय जस्ट हॅव टू क्लिक ओव्हर द एक्सपोर्ट ऑप्शन अँड दॅट्स इट. इथे तुमची जी टेम्पलेट आहे ती एक्सपोर्ट झालेली आहे. इथे तुम्हाला डिटेल्स मेन्शन होतील सगळ्या लेजर्सचे. ओके, कॉस्ट कॅटेगरी अँड एक्सेट्रा, कॉस्ट सेंटर. सो अशा प्रकारे तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. आणि पर्टिक्युलर तुम्हाला मास्टर एक्सपोर्ट करायचा असेल तर तेही तुम्ही करू शकता. सो फॉर exporting particular master, again same option, choosing the sample excel file, then transaction. For example transaction जर घ्यायचं असेल तर सेल्सचं समजा मला घ्यायचं आहे तर मी इथनं ट्रान्झॅक्शनच्या फाईल चूज करू शकते. सो इथं मी सेल्स सिलेक्ट केलं. ओके, अँड देन एक्सपोर्टिंग. सो ट्रान्झॅक्शन ही तुम्ही ट्रान्झॅक्शनचे टेम्पलेटही एक्सपोर्ट करू शकता. ओके, आणि पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शनचंही करू शकता आणि मास्टर्सही करू शकतात अकॉर्डिंग टू युअर बिझनेस नीड्स. Now importing the masters by using the default template provided by Tally. So डिफॉल्ट टेम्पलेट प्रोव्हाइडेड केलेलं आहे टॅलीने आणि तुम्ही युजर डिफाईन टेम्पलेटही बनवू शकता. तर पहिले आपण बघू की आपले जे मास्टर्स आहेत ते आपण डिफॉल्ट टेम्पलेट यूज करून कसं काय इम्पोर्ट करू शकतो आणि नंतर आपण बघू की युजर डिफाईन्ड टेम्पलेटही आपण कशा बनवू शकतो. सो फॉर दॅट फर्स्टली वी हॅव टू, फॉर एक्झाम्पल समजा मास्टर्स मला करायचे आहे इम्पोर्ट, लेजर्स असतील किंवा स्टॉक आयटम ग्रुप असतील किंवा स्टॉक कॅटेगरीज असतील किंवा युनिट असेल. सो आपण ते कसं काय इम्पोर्ट करू शकतो बाय युझिंग द डिफॉल्ट टेम्पलेट प्रोव्हाइडेड बाय टॅली. सो हे फॉर एक्झाम्पल माझं एक एक्सेल शीट आहे युनिट्सचं. ओके, इथे युनिट आहे, एक स्टॉक ग्रुपचं शीट आहे, वर्कशीट आहे आणि एक स्टॉक आयटमचं वर्कशीट आहे. सो मला हे आता इम्पोर्ट करायचं आहे डिफॉल्ट टेम्पलेट ज्या प्रोव्हाइडेड आहे त्या यूज करून. सो आपण बघूयात ते कसं करता येईल. आणि एक लेजरचंही आहे. सो इथे लेजरचे डिटेल्स तुम्हाला दिसत असतील. सो आपण हे कसं इम्पोर्ट करू शकतो ते आता बघू. खूप सिम्पल प्रोसेस आहे. सो इम्पोर्टवर क्लिक करायचं आहे, त्याच्यानंतर मास्टर सिलेक्ट करू आपण. इथे तुम्हाला ऑप्शन मिळेल. ओके, सो इथे मी काय केलंय, माझी जी पण फाईल आहे ही माझी एक्सेल फाईल आहे ती मी ते सिलेक्ट करते. त्याच्यानंतर वर्कशीटचं जे नेम आहे, जे पण वर्कशीटचं नेम तुम्हाला इम्पोर्ट करायचं आहे ते स्पेसिफिक आय एम सिलेक्टिंग ओव्हर हिअर. देन फॉर एक्झाम्पल मला युनिटचं मास्टर करायचं आहे आणि इथे मी डिफॉल्ट टेम्पलेटचं ऑप्शन घेते आहे. सो तुम्हाला क्रिएट करायची गरज नाहीये टेम्पलेट, तुम्ही डिफॉल्ट टेम्पलेटही यूज करू शकता. इथे टाईप ऑफ मास्टर सिलेक्ट केलं आणि इथे मी मॉडिफाय विथ न्यू डेटा केलं आणि इथे प्रिव्ह्यूला येस केलंय. प्रिव्ह्यूला येस केल्यानंतर तुम्हाला ही विंडो ओपन होईल. इथे तुम्हाला डिटेल्स मेन्शन होईल किती युनिट आहे. सो एक युनिट आहे जे आपण इम्पोर्ट
करणार आहे. सो त्याच्यानंतर आपण इम्पोर्टवर क्लिक करायचं आहे. ओके, इम्पोर्ट तुमचं सक्सेसफुली कम्प्लिटेड आहे. अजून काही मास्टर्स बघू आपण कसे इम्पोर्ट करता येईल. सो त्याच्यासाठी मी इथे परत सेम फाईल सिलेक्ट करते आणि वर्कशीट नेम डिफरंट घेते. फॉर एक्झाम्पल स्टॉक ग्रुप घेतला मी. इथे डिफॉल्ट टेम्पलेट सिलेक्ट केलं. इथे मी माझं चेंज केलं लिस्ट ऑफ मास्टर्स मधनं. टाईप ऑफ मास्टर आता चेंज होऊन काय आलं, स्टॉक ग्रुप. आणि त्याच्यानंतर मॉडिफाय विथ न्यू डेटा केलं. अगेन इथे तुम्हाला 5 स्टॉक ग्रुप दिसत आहेत जे आपण इम्पोर्ट करतोय. इम्पोर्ट कम्प्लिटेड सक्सेसफुली. स्टॉक ग्रुप झाला. एक आपण स्टॉक आयटमचंही बघूया. फॉर दॅट अगेन सेम सिलेक्टिंग द रिक्वायर्ड वर्कशीट, then selecting the type of master. प्रिव्ह्यू ऑप्शनला येस करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला ते सगळे डिस्प्ले होतील जे पण तुमचे स्टॉक आयटम काउंट आहे. अँड क्लिकिंग ओव्हर द इम्पोर्ट ऑप्शन. ओके, अँड लास्टली आपण एक लेजरही इम्पोर्ट करू. तर इथे आपण लेजरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. इथे डिफॉल्ट टेम्पलेट आणि इथे परत लिस्ट ऑफ मास्टर मधनं करेक्ट मास्टर चूज करायचं आहे. प्रिव्ह्यू इम्पोर्ट समरीला येस करायचं. इथे तुम्हाला सगळे तुमचे डिटेल्स मेन्शन होतील. जितके पण लेजर आहे ते इम्पोर्ट होणार त्याचे डिटेल्स तुम्हाला तिथे मेन्शन होतील. ओके, नाव आपण चेक करायचं म्हटलं तर इथे सगळे जे पण आपले लेजर आहे ते आता आलेले आहे इम्पोर्ट होऊन. ऑल्सो द स्टॉक आयटम यू कॅन सी ओव्हर हिअर. ओके, अँड अशा प्रकारे तुम्ही मास्टर्स इम्पोर्ट करू शकता बाय युझिंग द डिफॉल्ट टेम्पलेट प्रोव्हाइडेड बाय टॅली. Now next use case is importing the transaction by using the default template. की जसे तुम्ही मास्टर्स डिफॉल्ट टेम्पलेट यूज करून इम्पोर्ट करू शकतात तसे तुम्ही ट्रान्झॅक्शनही करू शकता. सो तुमची ट्रान्झॅक्शनची फाईल असेल एक्सेलची तर तीही तुम्ही इम्पोर्ट करू शकता. त्याच्यासाठी फॉर एक्झाम्पल माझी एक्सेलची फाईल असेल. ओके, सो हे सेल्सचे डिटेल्स आहे. सो मला ही इम्पोर्ट करायची आहे. तुम्हाला इथे डिटेल्स दिसू शकता. लेजर नेम आहेत, लेजर अमाऊंट एक्सेट्रा. सो ही माझी एक्सेल फाईल आहे बेसिकली सेल्सची. तर मला ही आता इम्पोर्ट करायची आहे टॅलीमध्ये. तर ती कशी करता येईल ते बघूयात आपण. सो प्रोसेस इज अगेन व्हेरी सिम्पलर. यू जस्ट हॅव टू क्लिक ओव्हर द इम्पोर्ट ऑप्शन. देन इथे तुम्हाला 2 ऑप्शन होता. एक होता मास्टर्सचा, एक होता मास्टर्सचा, एक होता ट्रान्झॅक्शनचा. त्याच्यातला मी कुठला ऑप्शन सिलेक्ट केला, इथे ट्रान्झॅक्शनचा ऑप्शन जो होता तो मी सिलेक्ट केला. आणि नंतर ही विंडो ओपन झाली आहे. इथे तुम्हाला तुमचं जे पण फोल्डर आहे, जे पण तुमची एक्सेलची फाईल लोकेशन आहे ते तुम्ही सिलेक्ट करायचं. तुम्ही सिलेक्ट फ्रॉम ड्राईव्ह पण करू शकता, तुम्ही पाथही देऊ शकता आणि डिरेक्टली इथनं तुम्ही सिलेक्टही करू शकता. ओके, नाऊ रिक्वायर्ड फाईल आपण इथे सिलेक्ट केली आहे. इथे अकाउंटिंग वाउचरचा ऑप्शन चूज केला आहे. ओके, आणि देन इथे डिफॉल्ट टेम्पलेट ऑप्शन सिलेक्ट करायचं आपल्याला. आता तरी आपण आपल्या युजर डिफाईन्ड पण करू शकतो, पण आता आपण डिफॉल्ट टेम्पलेट बघतोय. सो वी आर युझिंग दॅट ऑप्शन. नाऊ प्रिव्ह्यू इम्पोर्ट समरीला येस. इथे अगेन तुम्हाला सेल्सचे डिटेल्स मेन्शन झाले की किती तुमच्या एंट्रीज होत आहेत. सो काउंट इज 4. ओके, देन क्लिकिंग ओव्हर द इम्पोर्ट ऑप्शन आणि तुमचे सगळे जे सेल्सचे वाउचर आहे ते आता इम्पोर्ट झालेले आहेत. सो इतकं इझी आहे आता बाय युझिंग द डिफॉल्ट टेम्पलेट. सो इथे तुमचे मेन्शन होतील. डे बुक मध्ये तुम्ही बघू शकता इथे. ओके, सो डिरेक्टली तुमचे जे पण वाउचर्स आहेत ते एक्सेल टू टॅली इम्पोर्ट झाले आहे विदिन सेकंड्स. नेक्स्ट यूज केस इज इम्पोर्टिंग द मास्टर्स बाय युझिंग अ युजर डिफाईन्ड टेम्पलेट. समजा तुमच्या बिझनेसच्या अशा रिक्वायरमेंट असतील की तुम्ही तुमचा स्पेसिफिक फॉर्मॅट यूज करता आहे आणि तुम्हाला डिफॉल्ट टेम्पलेट यूज म्हणजे तुमची होत नाहीये, तर तुम्हाला तुमची जी डिफॉल्ट टेम्पलेट आहे ती तुम्हाला यूज नाही करता येत, तर तुम्हाला स्वतःची टेम्पलेट हवी आहे अकॉर्डिंग टू युअर बिझनेस. सो तुम्ही तेही करू शकता. तो आता आपण बघू की इम्पोर्टिंग द मास्टर्स बाय युझिंग अ युजर डिफाईन्ड टेम्पलेट. पण युजर डिफाईन्ड टेम्पलेट तुम्हाला त्याच्या आधी क्रिएट करायला लागेल. तर आपण बघू की ती क्रिएट कशी करता येईल. अँड आफ्टर क्रिएटिंग दॅट हाऊ वी कॅन इम्पोर्ट द मास्टर्स बाय युझिंग द युजर डिफाईन्ड टेम्पलेट. ओके, सो फॉर दॅट फर्स्टली वी जस्ट हॅव टू क्रिएट द युजर डिफाईन्ड टेम्पलेट. सो त्याची प्रोसेस ही पण वन टाइम प्रोसेस आहे. तुम्हाला एकदाच ती टेम्पलेट क्रिएट करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही ती यूज करू शकता. तुम्ही ती शेअरही करू शकता, अल्टरही करू शकता. सो बेसिकली माझे हे लेजर डिटेल्स आहे आणि मला हे इम्पोर्ट करायचे आहे बाय युझिंग द युजर डिफाईन्ड टेम्पलेट. सो याच्यात तुम्हाला दिसतंय लेजर नेम आहे, ग्रुप आहे, कॉन्टॅक्ट नंबर, जीएसटी एक्सेट्रा. सो आपण पहिले युजर डिफाईन्ड टेम्पलेट कशी क्रिएट करायची ते बघूया. आतापर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे ना? येस मॅम. येस मॅम. ओके,
इनपुट पण सगळे सो इथे इम्पोर्टचा ऑप्शन आहे. 1 सेकंड. ओके, सो इथे इम्पोर्ट्सचा ऑप्शन वर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे मास्टर्सचा ऑप्शन येईल. त्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यावर अगेन तुमची जी पण तुम्हाला फाईल सिलेक्ट करायची इम्पोर्टिंगसाठी ती सिलेक्ट करायची. इथे डेटर्स लिस्ट मी सिलेक्ट करते आणि इथे वर्कशीट नेम जे पण एक्सेलचं वर्कशीट नेम असेल इथे तुम्हाला ऑप्शन मिळेल की डिफॉल्ट टेम्पलेट तुम्ही चूज करायची की तुम्हाला स्वतःची क्रिएट करायची. तर इथे तुम्हाला क्रिएट टेम्पलेटचा ऑप्शन मिळेल. सो जेव्हा तुम्ही इथे क्रिएट कराल तेव्हा तुम्हाला युजर डिफाईन टेम्पलेट क्रिएट करता येणार आहे. सो आपण त्याच्यावर आता क्लिक करू. ओके, सो त्याच्यानंतर तुम्हाला 1 सेकंड. ओके, सो आपण इथे आलो. हे फील्ड ऍक्च्युली ही जी विंडो आहे ही मॅपिंग विंडो आहे. सो इथे तुम्हाला मॅपिंग करायचं आहे. मॅपिंग म्हणजे इन सिम्पलर वर्ड्स वी कॅन से की आपण जे टॅलीचे फील्ड आहे ते आपण एक्सेलच्या फील्ड सोबत मॅच करायचे आहे आणि ही वन टाइम प्रोसेस आहे. तुम्हाला एकदाच ते मॅपिंग करायचं आहे. एकदा तुम्ही मॅपिंग केलं की तुम्हाला ते नंतर यूज करता येईल आणि तुम्हाला शेअरही करता येईल. सो बेसिकली आपण टॅलीचे जे फील्ड आहे ते आपल्या एक्सेलच्या कॉलम फील्ड सोबत मॅच करायचे आहे ह्या विंडोमध्ये. ओके, आणि हे तुम्हाला फक्त युजर डिफाईन्ड टेम्पलेट जेव्हा क्रिएट करायचे तेव्हाच करायचं आहे. जर तुम्ही डिफॉल्ट टेम्पलेट यूज करत असाल तर तेव्हा तुम्हाला मॅपिंगची गरज पडणार नाही. ओके, सो आता मॅपिंग कसं करायचं ते बघू आपण. फॉर एक्झाम्पल इथे नेम आहे. सो टॅलीच्या फील्डमध्ये नेम आणि आपलं जे एक्सेल फाईल आहे तिथे जे कॉलम नेम आहे ते लेजर नेम आहे. सो इथे तुम्हाला सगळे कॉलम नेम मेन्शन होतील. सो त्यातनं तुम्ही जो करेक्ट कॉलम आहे तो मॅप करायचा आहे इथे. सो इथे मी लेजर नेम सिलेक्ट करते. 1 बाय 1 आपण सगळं मॅपिंग करायचं आहे. फॉर एक्झाम्पल सेकंड इज ग्रुप. सो ग्रुप नेम, त्याच्यानंतर मोबाईल नंबर, सो प्रायमरी मोबाईल नंबर आणि आपल्या कॉलम हेडरमध्ये जे पण आपले डिटेल्स असतील ते आपण त्याप्रमाणे सिलेक्ट करायचे इथे. जीएसटी रजिस्ट्रेशन टाईप, जीएसटी स्टेटस. ओके, कंट्री सिलेक्ट करते मी इथे. ओके, सो हे मॅपिंग एकदा कम्प्लीट झालं की आपण हे सेव्ह करायचं आहे आणि नंतर फक्त आपण सिलेक्ट करायचं आहे जी पण आपली टेम्पलेट आहे ती. प्रत्येक वेळेस आपल्याला क्रिएट करायची गरज नाहीये. ही पहिल्यांदा करतो आहे म्हणून आपल्याला मॅपिंगची आवश्यकता आहे. नंतर आपण डिरेक्टली जे पण मॅपिंग टेम्पलेट नेम असेल ते सिलेक्ट करू शकतो. सो आता इथे क्रिएट झालेली आहे. सो मी ती पर्टिक्युलर टेम्पलेट चूज केली, मॉडिफाय विथ न्यू डेटा केलं, टाईप ऑफ मास्टर सिलेक्ट केलं आणि इथे तुम्हाला सन्ड्री डेटर्सचा ऑप्शन आला. टोटल 6 लेजर्स आहेत आणि इथे मी इम्पोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करेल आता आणि हे आपण इम्पोर्ट कम्प्लीट केलं बाय युझिंग द युजर डिफाईन्ड टेम्पलेट. ओके, सो आपण चेक करूया आपले जे पण इम्पोर्टिंग आहे ते सक्सेसफुल झालंय का. सो इथे तुम्हाला दिसू शकतं डेटर्सच्या ऑप्शन मध्ये सगळे डिटेल्स आले आहेत जसे आपले एक्सेल मध्ये होते सेम ॲज इट इज. ओके, सो नेक्स्ट इज इम्पोर्टिंग द ट्रान्झॅक्शन बाय युझिंग अ युजर डिफाईन्ड टेम्पलेट. जसं आपण युजर डिफाईन्ड टेम्पलेट यूज करून पहिले आपण मास्टर्स बघितले कसे इम्पोर्ट करायचे, आता आपण ट्रान्झॅक्शन हे बघू. सो सेम प्रोसेस आहे. तुम्हाला मॅपिंग करावं लागेल एक पहिल्यांदा आणि तुमचे टेम्पलेट क्रिएट करायला लागेल द वे यू क्रिएटेड फॉर मास्टर्स सेम. सो हे माझं सेल्सचे डिटेल्स आहे जे एक्सेलच्या शीटवर तुम्हाला डिस्प्ले होत आहे आणि याच्यासाठी आपण एक युजर डिफाईन्ड टेम्पलेट क्रिएट करायची आहे. प्रोसेस टेम्पलेट क्रिएट करायची सेम आहे. तुम्हाला जे तुमचे एक्सेलचे फील्ड्स आहे हे जे कॉलमचे हेडर्स आहे. ओके, सो तुम्हाला हे मॅच करायचे आहे टॅलीच्या फील्ड सोबत. ओके, जसे तुम्ही मास्टर्स साठी केले सेम तसेच तुम्हाला ट्रान्झॅक्शन साठी फक्त चूज करताना इथे तुम्हाला ट्रान्झॅक्शनचा ऑप्शन चूज करायचा आहे. इथे तुम्ही तुमची पर्टिक्युलर जी फाईल आहे ती सिलेक्ट केली. ओके, देन तुमचं वर्कशीटचं जे नाव आहे ते सिलेक्ट केलं. इथे तुम्हाला डिफॉल्ट टेम्पलेटचा ऑप्शन येतोय आणि तुमची जी क्रिएटेड टेम्पलेट आहे जसं आपण लास्ट टाइम मास्टर्स साठी केली तशी आता ही क्रिएटेड टेम्पलेट आहे फॉर द ट्रान्झॅक्शन. सो सेम प्रोसेस यूज करायची आहे आणि मी ती क्रिएट केली ती इथून मी सिलेक्ट करेल. ओके, आफ्टर सिलेक्टिंग तुम्हाला ही विंडो डिस्प्ले होईल मॅपिंगची. इथे तुम्हाला दिसतंय लेफ्ट साइडला जे आहे हे टॅलीचे फील्ड आहे, राईट साइडला आहे हे कॉलम हेडर जे तुमच्या एक्सेल फाईलमध्ये आहे ते. सो अकॉर्डिंगली तुम्हाला 1 बाय 1 ते मॅप करायचे आहे. अगेन मॅपिंग इज वन टाइम प्रोसेस.
कारण की हे तुम्हाला मे बी थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटत असेल, बट मॅपिंग इज वन टाइम प्रोसेस. तुम्ही एकदा तुमचं टेम्पलेट सेव्ह केलं की तुम्हाला नंतर परत परत ते करायची गरज नाही पडणार. सो एकदा तुम्ही मॅपिंग करायचं आहे अकॉर्डिंग टू युअर नीड्स आणि तुम्ही ती टेम्पलेट नंतर यूज करू शकता. ओके. आणि अप टू 702 कॉलम्स तुमच्या एक्सेल फाईलमध्ये असतील तरी सुद्धा टॅली ते अलाउ करतंय सिलेक्ट करायला. सो आता मी मॅपिंग कम्प्लीट करते. सो इथे वाउचर टाईप नेम आणि ते माझ्या एक्सेलच्या शीट सोबत मॅच करणार आहे आपण. ओके. Okay, once the mapping is completed, you just have to click over the yes option. Okay, आणि हे प्रिव्ह्यू इम्पोर्ट समरी मध्ये म्हणजे तुम्हाला तुमचं काउंट अगेन दिसेल आणि तुम्ही इम्पोर्ट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुमचं युजर डिफाईन्ड जे टेम्पलेट आहे ते यूज करून तुमचं ट्रान्झॅक्शन इम्पोर्ट कम्प्लीट झालं. इथे तुम्हाला डिस्प्ले होईल डे बुक मध्ये. सो जे पण काही तुमचे वाउचर्स होते ते इथे तुम्हाला डिस्प्ले होतील. ओके. सो एक तर तुम्ही डिफॉल्ट टेम्पलेट ही यूज करू शकता किंवा तुम्ही युजर डिफाईन्ड टेम्पलेट ही क्रिएट करू शकता. Okay, so sheet getting imported has some master that is not available in tally data. So तुमचं जे एक्सेल शीट आहे त्याच्यात एखादं मास्टर असेल किंवा लेजर असेल जे तुमच्या टॅलीमध्ये क्रिएटेड नाहीये, तर अशा वेळेस तुम्ही कसं काय तुमचा डेटा इम्पोर्ट कराल. तर त्याच्यासाठी एक्सेप्शनचा ऑप्शन आहे की तुम्ही तुमचा डेटा इम्पोर्ट होईल आणि तिथे तुम्हाला एक्सेप्शनचा ऑप्शन येईल, त्याच्यावर तुम्ही क्लिक करून ते एक्सेप्शन सॉल्व्ह करू शकता आणि त्याच्यानंतर वन्स द एक्सेप्शन इज हँडल्ड यू कॅन इम्पोर्ट द डेटा. सो फॉर एक्झाम्पल आता माझी एक एक्सेल शीट आहे. सो हे जे काना बेकर्सचं लेजर आहे ते माझ्या टॅलीमध्ये क्रिएटेड नाहीये बेसिकली. सो हे एक्सेप्शन असणार आहे. सो जर माझं मास्टर नसेल तर आता कसं काय आपण इम्पोर्ट करू शकतो. तर त्याच्यासाठी फर्स्टली विल फॉलो द सेम इम्पोर्ट process. We have to click over the import option, then transaction. ती जी पण रिक्वायर्ड फाईल आहे ती चूज केली मी आणि त्याच्यानंतर मॅपिंग टेम्पलेट टाकली आणि इथे इम्पोर्ट ऑप्शनवर क्लिक केलं. तर बिकॉज द मास्टर इज नॉट अवेलेबल आपल्याला इथे दिसतंय की इम्पोर्ट कम्प्लिटेड बट विथ अ फ्यू एक्सेप्शन्स. सो आपल्याला टॅली ते डिस्प्ले करतंय की तुमचं जे मास्टर आहे ते क्रिएटेड नाहीये. So that will be an exception. So we have to handle that exception. So how we can handle that we'll see. So इथे तुम्हाला इथे स्मॉल ई चा ऑप्शन दिसतोय. दॅट मीन्स त्या इम्पोर्ट मध्ये एक्सेप्शन आहे. तर आता ते कसं काय हँडल करायचं तिथे तुम्हाला इम्पोर्ट मध्येच एक्सेप्शनचा ऑप्शन येईल. इथे मेन्शन होत आहे की लेजर मिसिंग आहे. सो त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला कोणतं लेजर मिसिंग आहे ते पण दिसतंय आणि त्याच्यावर क्लिक केलं की डिरेक्टली लेजर क्रिएशनची विंडो ओपन होते आणि इथे तुम्ही ही लेजर क्रिएशनची विंडो मध्ये डिटेल्स टाकले, ऑप्शन येस केला की तसंच तुमचं लगेच इम्पोर्ट होणार आहे. जे पण तुमचे वाउचर होते की सेल्स डिटेल्स जे पण होतं ते डिरेक्टली इम्पोर्ट होऊन जाईल. सो आय एम क्लिकिंग ओव्हर येस. तुमचा जो पण डेटा आहे तो आता इम्पोर्ट झालाय. ओके. सो एक्सेप्शन इज हँडल्ड. सो तुमचं जर मास्टर मिसिंग असेल तर तेही आपण एक्सेप्शन थ्रू हँडल करू शकतो. ओके. सो काही FAQs आहेत एक्सेल टू टॅलीचे, ते आपण घेऊयात. First is a business is using the default template provided by Tally to maintain the records, but now he wants to capture some additional info for which a separate column is not present. So the default template use करताय आणि त्यांना जे ऍडिशनल इन्फॉर्मेशन पाहिजे त्याच्यासाठी जर सेपरेट कॉलम अवेलेबल नाही तर काय करू शकतो. सो जे डिफॉल्ट एक्सेल टेम्पलेट आहे त्याच्यामध्ये सगळे फील्ड अवेलेबल आहे, बट जर समजा नसेल तर तुम्ही सिम्पली तुम्हाला जे फील्ड हवं आहे ते कॉपी करून पेस्ट करू शकता तुमची जी हेडरची टॉप रो आहे तिथे. ओके. नेक्स्ट इज इट पॉसिबल टू शेअर द एक्झिस्टिंग एक्सेल शीट मॅपिंग डिटेल्स विथ एनीवन एल्स सो दॅट ही डज नॉट नीड टू कॉन्फिगर द सेम मॅपिंग अगेन. जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपण जे मॅपिंग करतोय युजर डिफाईन्ड टेम्पलेटसाठी तर ती वन टाइम प्रोसेस आहे आणि तुम्ही समजा तुमच्या टॅलीमध्ये ते केलं आहे आणि तुम्हाला जर शेअर करायचं आहे तर तुम्ही ते करू शकता का. तर तुम्ही करू शकता आणि ते कसं काय करू शकता मी तुम्हाला दाखवते. जस्ट अ सेकंड. सो जे पण टेम्पलेट तुम्ही क्रिएट कराल ते तुम्हाला इथे दिसतील. सो टॅलीच्या
आयकॉनवर मी राईट क्लिक केलं, इथे ओपन फाईल लोकेशनवर गेले, इथे तुम्हाला कॉन्फिगरेशनचा ऑप्शन येईल, इथे एक्सेल मॅप्स म्हणून ऑप्शन आहे आणि इथे तुम्हाला हे सगळे जे टेम्पलेट तुम्ही क्रिएट केलेले आहेत, ओके, युजर डिफाईन टेम्पलेट आहे, इथे तुम्हाला ते मेन्शन होतील. सो इथनं तुम्ही डिरेक्टली शेअर करू शकता. ओके, so you can create the template, you can share the template, you can alter the template as well, and you can delete the template as well. Next is, due to complex sheet, an e-commerce business will always face challenges in defining the mapping. Will there be any default mapping from Tally for the e-commerce? So e-commerce साठी default mapping provided असणार आहे आणि त्यांचे शीट्स जर कॉम्प्लेक्स असतील तर त्यांना प्री डिफाईन्ड किंवा युजर डिफाईन्ड मॅपिंगची आवश्यकता नाहीये. डिफॉल्ट मॅपिंग टॅली प्रोव्हाइड करणार आहे. ओके, सो नेक्स्ट इज what advantage a business will have if it uses the default template provided by Tally to maintain the day-to-day records over the user defined. So डिफॉल्ट टेम्पलेट असण्याचे फायदे काय आहे ओव्हर द युजर डिफाईन्ड. सो ऑब्व्हियसली तुम्हाला डिफॉल्ट टेम्पलेट जे असणार आहे त्याच्यामध्ये मॅपिंगची गरज नाही. तुमचा जो थोडा वेळ आपण स्पेंड करतोय टू क्रिएट द मॅपिंग फॉर युजर डिफाईन्ड टेम्पलेट, तो इथे तुम्हाला लागणार नाही. सो यू डोंट हॅव टू स्पेंड टाइम ओव्हर द डिफायनिंग द एक्सेल फॉर्मॅट अँड देन मॅचिंग द फील्ड फ्रॉम टॅली टू एक्सेल. सो तुम्ही डिरेक्टली डिफॉल्ट टेम्पलेटही यूज करू शकता. ओके, सो एक्सेल इम्पोर्टचे काय बेनिफिट्स आहेत? सो 1 सेकंड. सो त्यातला जो पहिला बेनिफिट आहे तो म्हणजे कंटिन्यू विथ युअर एक्झिस्टिंग एक्सेल टेम्पलेट. सो जी एक्सेल टेम्पलेट आता यूज करताय ते तुम्ही कंटिन्यू करू शकता, कारण की मॅपिंग युजर डिफाईन्ड मॅपिंग अवेलेबल आहे. सो तुम्हाला त्याच्यात चेंजेस करायची गरज नाहीये. सेकंड इज वन टाइम टेम्पलेट मॅपिंग आहे. तुमचं टेम्पलेट जे तुम्ही युजर डिफाईन्ड करणार आहे ते वन टाइम करायचं आहे. सो you don't have to create it again and again. Okay, so next is supports horizontal, vertical and hybrid format. तीनही फॉर्मॅटला सपोर्ट करतं. अगेन there will be complete control on the import process. So तुम्ही जे इम्पोर्ट करताय ती स्पेसिफिक फाईल चूज करणे यावर तुमचा कम्प्लीट कंट्रोल असणार आहे. नेक्स्ट इज डिफॉल्ट टेम्पलेट डू नॉट नीड द मॅपिंग. ज्या डिफॉल्ट टेम्पलेट आहे फॉर ट्रान्झॅक्शन फॉर मास्टर्स त्याच्यासाठी मॅपिंगची आवश्यकता नाही. सो तुम्हाला तो जो वेळ आहे मॅपिंगचा तोही सेव्ह होतो इथे. देन नेक्स्ट इज डिझाईन टू हँडल द एक्सेप्शन. सो तुमचे काही मास्टर्स आहे जे एक्सेलमध्ये आहे आणि टॅलीमध्ये सेव्ह नाहीये. सो अशा एक्सेप्शन्सला हँडल करायचंही ऑप्शन आहे की ते एक्सेप्शन डिरेक्टली स्मॉल ई ऑप्शन तिथे दिसेल तुम्हाला, त्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यावर तुमचं कोणतं मास्टर मिसिंग आहे ते तुम्हाला डिस्प्ले होईल. त्यावर क्लिक केलं तर डिरेक्टली तुमचं इम्पोर्ट कम्प्लीट होईल. ओके, नेक्स्ट इज शेअरिंग ऑफ मॅपिंग वाय अँड ऑफलाईन फाईल. तुम्हाला मी आता दाखवलं की तुम्ही मॅपिंगही शेअर करू शकता. अँड नेक्स्ट इज डिफॉल्ट टेम्पलेट फॉर ई कॉमर्स. सो ई कॉमर्सच्या ज्या डॉक्युमेंट्स असतील, जो डेटा असेल, जे कॉम्प्लेक्स मॅपिंग असेल त्याच्यासाठी डिफॉल्ट टेम्पलेट आहे. तर तिथे तुम्हाला युजर डिफाईन्ड टेम्पलेट यूज करायची गरज नाही. सो हे सगळे बेनिफिट आहे फक्त एक्सेल इम्पोर्टचे. सो ओके, सो ऑन कन्क्लुजन वी कॅन से की एक्सेल इम्पोर्ट बेसिकली सिम्प्लिफाय करतंय जी तुमचा ॲक्युरेट आणि अप टू डेट बिझनेस रेकॉर्ड्स मेंटेन करायची जो वे आहे ते. And also not only it doesn't save the time, but also it reduces the risk of the errors that can occur during the manual data entry. And also, so if you are a business owner, तुम्ही business owner असाल, तुम्ही accountant असाल किंवा तुम्ही financial professional असाल, okay, you can use this power to utilize, you can use the power of Tally Prime's import feature to ensure the seamless flow of the data and enhance your overall business efficiency. Okay. तो तुम्हाला काही क्वेश्चन आहे आत्ताच्या सेशनवर? अजून एक ऑप्शन होता की तुम्ही तुमची जी क्रिएटेड जी टेम्पलेट आहे ती डिलीट कसं काय करू शकता. सो यू कॅन क्रिएट द टेम्पलेट ऑल्सो, यू कॅन शेअर इट अक्रॉस द मल्टिपल युजर्स, यू कॅन अल्टर इट अँड यू कॅन डिलीट इट. सो फॉर डिलीटिंग इथे तुम्हाला ट्रबल शूटिंगचा ऑप्शन असणार आहे. इथे तुम्हाला डिलीट मॅपिंग टेम्पलेट सेव्ड फॉर ऑल कंपनीज और डिलीट मॅपिंग टेम्पलेट सेव्ड फॉर दिस कंपनीज, दोन्ही ऑप्शन दिले. फॉर एक्झाम्पल जर मी डिलीट मॅपिंग टेम्पलेट्स फॉर दिस कंपनी, तिथे तुम्हाला त्याचे डिटेल्स मेन्शन होईल. यावर मी क्लिक केलं तर इथे डिलीट ऑल केलं तर ते मॅपिंग टेम्पलेट डिलीट होऊन जाते.
ओके, सो डिलीटही करू शकता तुम्ही तुमच्या युजर डिफाईन्ड क्रिएटेड टेम्पलेट्स. Okay, so Tally gives you the flexibility to create the template, to share it, to alter it, and to delete it. Okay. So any questions? हा सर, कोणाचा तरी हँड रेज आहे, तुम्ही क्वेश्चन करू शकता इफ यू हॅव एनी. अजून कोणाचे काही प्रश्न आहे का आजच्या सेशन बद्दल? हॅलो. हा हॅलो मॅडम, आपल्याकडे आहे ना मल्टिपल कंपनीज आहेत. एक हॅलो. हॅलो. हा बोला सर. मल्टिपल कंपनीज आहेत. हा, तर माझे टेम्पलेट आहेत त्या पर कंपनीला मॅपिंग असणार आहे की प्रत्येक कंपनीसाठी कसं असणार? दोन्ही पण ऑप्शन आहे ना सर. तुम्ही ऑल कंपनीसाठी पण टेम्पलेट करू शकता किंवा पर्टिक्युलर कंपनीसाठी पण करू शकता. आता सपोज XYZ कंपनी ओपन आहे त्यावेळेस मी मॅपिंग करून ठेवली तर त्याच कंपनीने यूज होईल ना, ती दुसऱ्या कंपनीने होणार? मॅपिंग सर दोन्ही पण ऑप्शन आहे मॅपिंग मध्ये पण. तुम्ही ऑल कंपनीसाठी पण ते मॅपिंग यूज करू शकता किंवा पर्टिक्युलर कंपनीसाठी पण यूज करू शकता. ओके. ई कॉमर्स साईट हा सर. हॅलो. सर तुम्ही एकदा मॅपिंग केलं ना तर तुम्ही ऑल कंपनीसाठी ते यूज करू शकता. आपला प्रश्न होता. जर तुमचा एक्सेलचा फॉर्मॅट मॅच होत असेल ना तर तुम्ही एकदा जर टेम्पलेट क्रिएट केली तर तुम्ही ती कोणत्याही कंपनीसाठी यूज करू शकता. क्लिअर आहे सर तुम्हाला? हो मॅम. ओके, अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? मॅडम, आता मल्टिपल स्टॉक आयटम घेतले. आता हा. तुम्ही फक्त तिथं लेजर एक दाखवलं, पण आता सेल्स लेजर मध्ये कधी कधी काय होतं 5%, 18%, 28% असे अलग अलग आयटमला रेट राहत. मग हा. अशा परिस्थितीत तर ते पण तुमचं जे ट्रान्झॅक्शन चं टेम्पलेट आहे ना तर ते आपण मॅप केलं समजा तर ते पण तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकतात. कारण सेल्समध्ये तर असं होतच, असा सेल असतो की ज्याच्यामध्ये मल्टिपल रेटवाले आयटम असतात. तर तो सेल्सचं तसे ट्रान्झॅक्शन पण तुम्ही इम्पोर्ट करू शकतात. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला जे टेम्पलेट बनवायचंय आणि जे एक्सेलचं मॅपिंग करून द्यायचं टॅलीमध्ये ते तुमचं परफेक्ट असलं पाहिजे. म्हणजे युजर डिफाईन मधून करून घ्यावं लागेल. हो हो हो, युजर डिफाईन मधून करू शकतात सर, करू शकतात. अजून काही क्वेश्चन आहेत? कोणाला काही विचारायचं आहे अजून? चॅट बॉक्स विजिबल आहे का सगळ्यांना? आहे. आहे ना सर. आता मी एक फॉर्म टाकला, तो विजिबल आहे सगळ्यांना? हो हो. हा, तर हा फॉर्म तुम्ही भरणं अपेक्षित आहे. हा एक फीडबॅक फॉर्म आहे आजच्या इव्हेंटचा. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की हा फॉर्म तुम्ही एकदा त्यावर क्लिक करा आणि तुमचे डिटेल्स मेन्शन करा आणि भरा की तुम्ही अटेंड केलं आणि तुम्हाला कसं वाटलं. सो इट्स बेसिकली अ फीडबॅक फॉर्म. सो वी आर एक्सपेक्टिंग दॅट यू प्रोव्हाइड युअर व्हॅल्युएबल फीडबॅक. कॉम्प्युटरला आणि त्या फीडबॅक फॉर्मवरच तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनलची लिंक मिळेल. एकदम स्टार्टला तुम्ही फॉर्म ओपन केला तर तिथे तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनलची लिंक मिळेल. तिथे तुम्हाला जे रिसेंट अपडेट्स आहे किंवा टॅली विषयी खूप इम्पॉर्टंट व्हिडिओज जे आहे ते मेन्शन होतात. तर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल पण चेक करू शकता आणि सबस्क्राईब करू शकता. मॅम तो फॉर्म ओपन नाही. हॅलो. हा मॅम बोला. फॉर्म ओपन नाही होते. ओके, जस्ट अ मिनिट.
ओके, ड्यू टू टेक्निकल इश्यू तो चॅट बॉक्स ओपन नाही होते. सो तुम्ही ह्या ज्या सेशनची रेकॉर्डिंग आहे ती आमच्या युट्यूब चॅनलवर बघू शकता आणि फीडबॅक फॉर्म तुमच्या व्हॉट्सअपवर आम्ही सेंड करतो, तो तुम्ही भरून आम्हाला सेंड करा. ओके. ओके ओके. आणि मोस्ट ऑफ म्हणजे इम्पोर्टसाठीच हा जो आपला आहे, जसं व्हॉट्सअपचं कसं आहे एव्हरीवन हा पाठवू शकतोय बिल हो. सेंडर्सला. पण इम्पोर्ट म्हणजे हे मोस्ट ऑफ तुमचं जे ई कॉमर्स आहे किंवा ज्यांचा खूप व्हास्ट डेटा आहे जो अदर सॉफ्टवेअर मध्ये असतो आणि त्यांना टॅलीत घ्यायचा आहे त्यांच्यासाठीच हे यूज आहे मोस्ट ऑफ ना. असं काही जो नाहीये मॅडम. point जर तुम्हाला जर आयटमची लिस्ट इम्पोर्ट करायची असेल किंवा तुमच्या डेटर्स किंवा क्रेडिटर्सची तुमच्याकडे काही मोठी लिस्ट असेल एक्सेल मध्ये रेडी आणि ती जर तुम्हाला टॅलीमध्ये घ्यायची असेल तर ते पण तुम्ही एक्सेल इम्पोर्टच्या थ्रू घेऊ शकता. म्हणजे हे इंटिग्रेशन तुम्ही नाही, आता- त्याच्यासाठी पण यूज करू शकता. एक इम्पॉर्टंट क्वेश्चन असा आहे की ज्या वेळेला आपण हे करतोय की आता टॅलीचे मध्ये सगळ्यांचे मोबाईल नंबर अपडेट करायचे, मग जर आम्ही क्रेडिटर्सची लिस्ट एक्सपोर्ट केली तर त्याच्यामध्ये सगळ्यांची नंबर्स टाकले आणि ते इम्पोर्ट केले तर ते वर्क होऊ शकेल का? एकदा टेस्ट करून बघावं लागेल मॅडम. हे व्हायला पाहिजे. ऑलरेडी कॉन्टॅक्ट म्हणताय का तुम्ही मॅम? हॅलो नाही मॅडम. ऍक्च्युअली आता हॅलो. हा हा मॅडम, ते तसं होऊ शकणार आहे. तुम्ही समजा क्रेडिटर्सची लिस्ट एक्सपोर्ट केली आणि त्याच्यामध्ये मोबाईल Yes. नंबर टाकून जर इम्पोर्ट केलं तर मोबाईल नंबर अपडेट होऊ शकतील. हा म्हणजे कसं आहे की ते वन टाइम मध्ये आपल्याला मोबाईल नंबर प्रत्येक लेजरला जाऊन एडिट करण्यापेक्षा जर एक्सेल मध्ये एक्सपोर्ट पॉसिबल आहे, मोबाईल नंबर टाकलं पॉसिबल म्हणजे आहे. मग त्यातनं मला त्यांना आउटस्टँडिंगचे जे डिटेल्स आहे ते मी व्हॉट्सअप थ्रू त्यांना पाठवू शकेल अँड देन माझे डिटेल्स पण त्यांना जे काही लागतात बिल्सचे किंवा मला हे बिल मिळालं नाही और काय, तर मग ते पण आम्ही व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट करू शकतो. म्हणजे तेवढं मला फक्त एक तेवढ्यासाठी हे यूज करता येऊ शकेल ना. हा नक्कीच. म्हणजे एक्सेल इम्पोर्टचे अनेक उपयोग आहेत, त्यापैकी हा एक आहेच. ते मास्टर अपडेशन आपल्याला करताच येईल. करताच येईल ना. ओके. येस अँड येस. सेकंड थिंग जे मॅपिंग सांगितलंय तर त्या मॅपिंग साठीचा जो पॉइंट आहे हा नेमका कसा वर्क करेल तो नाही लक्षात आला मला. मॅडम तुमच्या एक्सेल मध्ये जे काही कॉलम्स आहेत, कॉलमचे हेडिंग आहेत, ते प्रत्येक हेडिंग जे आहे ना तर ते तुम्हाला टॅलीच्या फील्ड बरोबर मॅप करून द्यायचे. म्हणजे जसं की तुमच्या एक्सेल मध्ये समजा तुम्ही कस्टमर नेम लिहिलेलं असेल तर त्याला टॅलीमध्ये लेजर नेम म्हणतात. तर मग हे फील्ड तुम्हाला मॅप करून द्यायचं आहे. किंवा तिकडे जर तुमचा ग्रुप असेल म्हणजे की कस्टमरचा ग्रुप असं नाव टाकलं असेल तुम्ही हेडिंगला एक्सेल मध्ये तर ते टॅलीला आपल्याला लेजर ग्रुप म्हणून आपल्याला घ्यावं लागेल. तर असं तुम्हाला हे मॅपिंग करून द्यावं लागेल. म्हणजे लाईक आपण व्ही लुकअप सारखा म्हणताय का तुम्ही? ऍक्च्युली व्ही लुकअप नाही म्हणता येणार याला. म्हणजे एक्सेल मधला तुमचं जे काही फील्ड आहे किंवा जे काही तुमचं कॉलमचं हेडिंग आहे ते तुम्हाला टॅलीच्या फील्ड बरोबर मॅप करून द्यायचं की ते टॅलीच्या कोणत्या फील्ड मध्ये तो डेटा तुमचा गेला पाहिजे ते तुम्हाला तिथे मॅप करून द्यावं लागेल. दोन एक्सेलचं ज्या वेळेला आपण डेटा करतो ना मॅपिंग त्यावेळेला आपण व्ही लुकअपची कमांड देतो फक्त एक्सेल साठीची. मग तसं हे एक्सेल टू टॅलीला आपण मॅपिंगचं देणार का? बरोबर बरोबर बरोबर. ओके ठीक आहे चालेल. मी करून बघेल हे. जर काही अडचण आली तर कॉल करेल. ठीक आहे मॅडम. ठीक आहे. हॅलो. ओके मॅम थँक्यू. हा बोला बोला. हॅलो. चालू कधीपासून होणार आता हे 4.0 वापरायला कधी? सर हे आता बीटा रिलीज आहे, टेस्टिंगचं रिलीज आलेलं आहे. लवकरच हे रिलीज येणार आहे. सो ते रिलीज आल्यानंतर तुम्हाला कळेलच कारण तुमच्या टॅलीमध्ये पण तुम्हाला दिसेल. मॅम एक विचारायचं होतं की आम्ही जर 3.0 जर अपडेट नाही केले तर डायरेक्टली 4.0 अपडेट होऊ शकतं का? होईल 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 मॅडम होईल. कारण आता सध्या आता टॅली प्राईम एडिट लॉगच चालू आहे. बरोबर नाही होऊन जाईल. डायरेक्ट 4.0 मिळेल ना? मिळेल 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 मॅडम. ओके. आणि याला अपडेशन डायरेक्ट ऑनलाईनच होईल की तुम्ही ऑफलाईन येऊन देणार आहे?
नाही, ऑनलाईन जसं तुम्ही बाकीचे रिलीज जसे अपडेट करतात ना, तिथं अपडेटचा ऑप्शन आहे, तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे नवीन रिलीज तुम्हाला मिळून जाईल. ओके, ठीक आहे. थँक्यू. थँक्यू. अजून काही आहे कोणाचे क्वेश्चन्स? दत्ता सर, मॅडम विचारायचं अजून काही? मॅडम आवाज येतोय का? हो, येतोय येतोय, बोला ना. आपण व्हॉट्सअपला जे सेल्स इनवाइस म्हणा, परचेस हा. आहे तर हा. रजिस्टर मोबाईल नंबर जातील का आपला जो लॉग इन व्हॉट्सअप असेल त्याच्यावरून जाईल? आणि तर जे गेलेले मेसेज त्याच्यासाठी आधी बोला बोला. गेलंय कोणता नाही गेलंय असे त्याची काही म्हणजे हिस्ट्री वगैरे जनरेट होईल का? होईल होईल होईल. ऍक्च्युली हे जे सगळं डिटेल आहे ना, ते आम्ही आमच्या मागच्या सेशनमध्ये पूर्ण डिटेल एक्सप्लेन केलं होतं. या सेशनमध्ये आपण फक्त त्याचा रिकॅप दाखवला. याच्यामध्ये तुम्ही जे कोणतं डॉक्युमेंट एक्सेलला शेअर करतात तर त्याच्यासाठी आधी एक नंबर तुम्हाला रजिस्टर करावा लागेल. तुमच्या कंपनीचा जो काही मोबाईल नंबर असेल तो रजिस्टर मोबाईल नंबरवरून तुमचे सगळे व्हॉट्सअप जातील आणि गेल्यानंतर समोरच्याच्या इनबॉक्समध्ये ते तुमच्या नावासह डिस्प्ले होतील. जरी तो नंबर त्यांच्याकडे सेव्ह नसेल तरी पण तुमच्या कंपनीचं नाव पण तिथे डिस्प्ले होईल. म्हणजे आता कसं होतंय की जर तुम्ही एखाद्याला तुमच्या व्हॉट्सअप पाठवलं आणि तो नंबर जर त्याच्याकडे सेव्ह नसेल तर फक्त त्याच्या इनबॉक्सला नंबर दिसतोय, म्हणजे त्याला आयडेंटिफाय होत नाही की हे व्हॉट्सअप नक्की कोणाकडनं आलेलं आहे. पण तुम्ही जर व्हॉट्सअप इंटिग्रेशनचं हे फीचर वापरलं तर समोरच्याला तुमच्या नावाबरोबर तुमचं ते व्हॉट्सअप तुम्हाला पाठवता येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर एखाद्याचा असा नंबर असेल की जो व्हॉट्सअपला अवेलेबल नाहीये किंवा इतर काही कारणामुळे त्याला व्हॉट्सअप गेलेलं नाहीये, तर टॅलीचं एक इंटरॅक्ट पोर्टल तुम्हाला मिळणार आहे. तर त्या पोर्टलवरनं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी चेक करू शकतात की त्याला मेसेज गेलाय की नाही गेलाय, आणि जर नसेल गेला तर त्याचे काही रिझन आहेत ते पण तुम्ही चेक करू शकतात. आणि इंटरॅक्ट पोर्टलवरनं जर तुम्हाला त्याच्याबरोबर अजून कम्युनिकेशन करायचं असेल, म्हणजे त्याला रिप्लाय करायचं असेल वगैरे, तर ते पण तुम्ही करू शकतात. बरं, ओके, थँक्यू मॅडम. अजून काही आहे क्वेश्चन? अजून कोणाला काही विचारायचंय? आता हे जे काही नवीन एनहान्समेंट येतात तर याचे व्हिडिओ आम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहे. तर आमच्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर त्याचे तुम्हाला टाइमली नोटिफिकेशन मिळत जातील आणि ते तुम्ही चेक करत जा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन ज्या काही एनहान्समेंट होतात तर त्या तुम्हाला कळत जातील. काय नावाने आहे मॅडम ते चॅनल? राईट सिस्टीम अँड सॉफ्टवेअर. ज्यांना ज्यांना पाहिजे असेल तर त्यांनी मला माझ्या नंबरवरती तुमचा व्हॉट्सअप नंबर पाठवा, मी तुम्हाला. ठीक आहे, तर लिंक पाठवा. एक मिनिट, मी इथे तुम्हाला ओपन करून दाखवते. एकच मिनिट. स्क्रीन दिसते का सगळ्यांना? स्क्रीन विजिबल आहे? हो हो, दिसते. तेव्हा हे राईट सिस्टीम अँड सॉफ्टवेअर टाकायचं आहे तुम्हाला युट्यूब मध्ये. इथे तुम्हाला चॅनल मिळून जाईल आणि इथे तुम्हाला सबस्क्राईब करायचंय. इथे सबस्क्राईबचं बटन आहे, इकडे तुम्हाला सबस्क्राईब करायचंय. आणि आता हे जे आपलं सेशन आहे याचं पण रेकॉर्डिंग आम्ही लवकरच युट्यूब वरती अपलोड करतोय. ज्यांना तुम्हाला परत ऐकायचं असेल वगैरे तर तुम्ही ते ऐकू पण शकतात. अजून काही क्वेश्चन्स आहेत कोणाचे? So thank you everyone for joining the session. Thank you.